गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली या सगळ्या पसाऱ्याने. म्हणजे चंदनने अर्धं काम केलं होतं, पण ते अर्धवट होतं आणि काही कामच नव्हतं असं मला वाटत होतं. इकडे आम्ही रुखवतं सामान सगळं डब्यांमध्ये भरून ठेवत होतो, कारण की पावसाळा म्हणून खराब होण्याचे चान्सेस खूप लवकर वाढतात. एक करून सगळं पिशव्यांमध्ये भरून टाकलं. इकडे मी रेडी झाली, कारण की मला घरी जायचं होतं. या लोकांनी स्वयंपाक बनवलेला, पण मला जेवायची बिलकुल इच्छा नव्हती. त्याच्याचमुळे मी घरी जायला निघाली आणि हे दोघं मला जाऊ देत नव्हते, पण मला जायची खूप इच्छा होती म्हणून मी निघाली फटाफट. कोपरला पोचले आणि कोपर स्टेशन माझ्यासाठी कन्फ्युजन क्रिएट केलेलं होतं, कारण की रस्ते खूप वेगवेगळे आहेत तिकडचे. आणि हा माझा पहिल्यांदा असं होता की मी कोपर स्टेशनला उतरलेली. तेवढ्यात ट्रेनसुद्धा आली. ट्रेनमध्ये चढली आणि घरी यायला निघाली होती. एकच स्टेशन होता तरीसुद्धा, आणि मला चालायचा कंटाळा म्हणून मी याच्याने येते, पण आज ते सुद्धा बंद होतं. म्हणजे नशीब काय फुटलेलं. आणि मीनवाईल रिक्षावाल्याची पण गॅस पण संपलेली यार. म्हणजे नशीब खराब व्हायची सुरुवात झाली आय गेस. घरी येऊन बघा ना, हे काणसुद्धा आहे. म्हणजे 2 दिवस का नाही बाहेर जा. आजूबाजूचे लोक घाण घालायला काही कमी करत नाही. आणि ही माझा पसारा आहे, तो मला आवरायचा आहे. आणि हे अराऊंड 3 वाजलेले आणि काळोख बघा. आजकाल पावसाचं जो वातावरण आहे ना, त्यामुळे सगळं काळोखामध्येच आहे. थोडंसं बेसिक मी सामान आणलं होतं, कारण की घरात आता काहीच राशनसारखं नव्हतं. पण जेवढं गरजेचं होतं तेवढं मी घेऊन आले आणि फटाफट एक मसूरच्या अख्खे मसूर असतात त्याची खिचडी बनवली. आणि एकाच ह्याच्यामध्ये 2 कामं व्हावं म्हणून मी त्याच्यामध्ये अंडेसुद्धा टाकले. कुकर बंद करून यांना 2 शिट्ट्या घेतल्या. व्यवस्थित अंडे शिजले होते आणि माझं कामसुद्धा झालं होतं. थोडीशीच खिचडी बनवली होती, कारण की तोंडाला चव यावी म्हणून. आणि हे सगळं मी एन्जॉय केलं. आणि पाणी एवढं खराब येत आहे ना, कोणीही विदाऊट उकळल्याशिवाय पाणी पिऊ नका. आणि त्रुटी ज्यांच्याकडे असेल त्यांनी यूज करा. बघा पाण्याची कंडिशन बघा. हे पाणी येते आता नळांना. काही